आणि एक महत्त्वाची बातमी, अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालंय। बिग बॉस आणि काटा लगा या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती। हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचं निधन झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। अंधेरीमधल्या रुग्णालयामध्ये तिला दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं। सध्या शेफालीचं पार्थिव हे कुपर रुग्णालयामध्ये असल्याची माहिती समोर येतेय। तर शेफाली जरीवाला नेमकी कोण होती आपण जाणून घेऊयात। 15 डिसेंबर 1982 चा तिचा जन्म होता। कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची पदवीधर आहे। 2008 च्या बुगी बुगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिनं पदार्पण केलं। मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून अनेक अल्बम आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं। दोन 2019 च्या बिग बॉस 13 मध्ये तिनं सहभाग घेतला होता। काटा लगा या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली। नच बलिये 5 आणि नच बलिये सीझन 7 यामध्ये सुद्धा तिने सहभाग घेतला। बेबी कम ना या वेब सिरीज मध्ये श्रेयस तळपदे सोबतही तिने स्क्रीन शेअर केली। शैतानी रस्में, मुझसे शादी करोगी या चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं। म्युझिशियन हरमीत सिंग सोबत 2004 मध्ये तिचा विवाह झाला। हरमीत आणि शेफालीचा 2009 मध्ये घटस्फोट झाला। 2015 मध्ये पराग त्यागीसोबत शेफालीने लग्न केलं। 27 जून 2025 ला हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झाल्याची शक्यता आहे। तर अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या पतीचा सुद्धा आता पोलिसांनी जबाब नोंदवलाय। शेफालीचा पती पराग त्यागी याचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे। पतीसह आणखी 14 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेत। त्यामुळे राहत्या घरी अंधेरीमधल्या तिचा मृतदेह सापडला। यानंतर वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जातात। यापैकी हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं असावं असंही बोललं जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या तपास होत असताना आता शेफालीचा पती पराग त्यागी यासोबत आणखी 4 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत।